63.22% मतदान अणुउत्सव मतदार, त्यामुळे घटली मतदान टक्केवारी। अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीत बोरगाव मंजू इथं एकूण 17 मतदान बूथ होते, तर एकूण 15,585 मतदार यादीनुसार 9,854 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। तर लोकसभा निवडणुकीत 63.22% मतदान झाले होते। गत लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी पाहता विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या वाढवावी या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम हाती घेतली आहे, परंतु मतदारांनी या निवडणुकीत फारसा प्रतिसाद दिला नाही। विधानसभा निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढेल ही अपेक्षा होती, परंतु टक्केवारी घसरणच झाली। विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच गत एक महिन्यापासून पूर्व राजकीय पक्षाचे प्रमुख सर्व कार्यकर्ते या निवडणुकीत आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून देण्याचे आवाहन करत मतांचं गोळाबेरीज करून आमचाच उमेदवार निवडून येईल असं समजून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध सभा व प्रचारात गुंतले होते। अखेर 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले। सकाळी मतदान बऱ्यापैकी झाले, तर दुपारी मतदान केंद्रावर तुरळक मतदान झाले, तर दुपारनंतर मतदानाचा प्रतिसाद मिळाला। दरम्यान कार्यकर्ते आपापल्या परीने मतदारांना आकर्षित करताना दिसून आले। दरम्यान मतदारांमध्ये अणुउत्सव असल्याने मतदान टक्केवारी कमी झाली, तर एकीकडे शेवटच्या घटकातील मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे रोजगाराच्या शोधात पुण्या मुंबईत स्थलांतर झाले। शिवाय वाढती महागाई, नापिकीमुळे शेतकरी कर्जबाजारी हतबल, त्यामुळे कुणीही आले तरी बेकारी व दारिद्र्य पाचवीला पुजलेलेच या विवंचनेत मतदारांनी मतदान टक्केवारी घसरण झाली। दरम्यान बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत विधानसभा मतदारसंघात निवडणूक शांततेच्या मार्गाने पार पडली। बोरगाव मंजू शहरातील एकूण 15,585 एवढे मतदार आहेत, त्यापैकी 9,854 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर 63.22% मतदान झाले। निवडणूक विभागाने येथील 17 मतदान केंद्रांवर परशुराम नाईक विद्यालय येथील 5 बूथ, जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक 1 आठवडे बाजार 5 बूथ, जिल्हा परिषद मराठी शाळा क्रमांक 2 4 बूथवर, उर्दू शाळा क्रमांक 2 बूथ असे होते। या मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले। दरम्यान आपल्याच पक्षातील उमेदवार निवडून येतील अशी मतांची गोळा बेरीज वजाबाकी करत असल्याचे कार्यकर्ते चर्चा करताना दिसत होते, परंतु दरम्यान विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, स्थानिक शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी मतदान दरम्यान भेट देऊन आढावा घेतला। तर बोरगाव मंजू पोलीस प्रशासनाच्या वतीने ठाणेदार अनिल गोपाळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। सत्यशोधक न्यूज साठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.